सुंदर क्रिकेट पाहायला भेटतंय. MM बॉईज या संघाचं चौकार आल्याच्या नंतर हलक्या हाताने खेळून काढलं, सरळ चेंडूला धाडलं डिक्लेअर झोन मध्ये. काय फटका एक्झिक्यूट केला होता नदीम यांनी, ताकदवर फटका म्हणावा लागेल. जयेश पाटील सॉरी समोर ड्राईव्ह केला, अनिकेत पारावेची चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये चौकार. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, त्यानंतर धावपलकाचा विचार केला. धावपलक जलद गतीने वाढलाय म्हणावा लागेल. आकाश घरत वरती जो केलेली चौकारांची आतिषबाजी थोडीशी महागडी म्हणावा लागेल मोरेगाव चॅलेंजर या संघासाठी. यावेळेस काय पुन्हा एकदा इनटू द गॅप, लगातारचा दुसरा सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. 17 धावा, 17 धावा धावपलकावरती लागलेत. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 17 धावा धावपलकावरती लागले. खूप महागडे षटक म्हणावं लागेल आकाश घरत याचं. 2 सलामीवीरांनी केलेली ती खेळी सुरेखरित्या धावपलक जलद गतीने वाढलाय म्हणावं लागेल. 3 चौकार आणि 17 धावा धावपलकावरती लागलेत. षटक क्रमांक 2 सुरेखरित्या हाताळलेला चेंडू. याला सुंदर क्रिकेट पाहायला भेटतंय MM बॉईज या संघाचं. चौकारानंतर डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेला तितकंच महत्व देतात जितकं महत्व चौकाराला देत आहेत मीम बॉईज हा संघ. ओहो, सुरेखरित्या हाताळलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचा जर विचार केला तर 18 धावा धावपलकावरती लागलेत. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा आल्या. त्यानंतर आकाश घरताचा विचार केला तर 14 धावा खर्ची पडलेत आपल्या. वैयक्तिक 6 चेंडूमध्ये थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल आकाश घरताचे. षटक क्रमांक 2 संपलेच. 18 धावा धावपलकावरती लागलेत. स्टारकास्टने भरलेला संघ पाहायला भेटतो. मोरेगाव चॅलेंजर जयेश पाटील असेल, आदर्श असेल, यश असेल, जोगित पाटील असतील. यावेळेस काय ऑन साईडला टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू, सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावपलकामध्ये आढळेल. 2 सलामीचा आतापर्यंत खेळ सुरेखरित्या राहिलाय म्हणावं लागेल. हलक्या हाताने सुंदर हाताळलेला चेंडू, लेग कटरचा मारा, फिंगर रोल केलेत म्हणावं लागेल जोगित पाटील यांनी. लेंथ लाईन व्हेरिएशन टप्पा सर्व काही या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतंय. मोरेगावातील एक नामांकित खेळाडूपैकी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आलाय जोगित पाटील. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 20 धावा धावपलकावरती लागलेत. सुरेखरित्या खेळ या 2 सलामीचा देखील राहिलाय. समीर आणि नदीम मीम बॉयच्या संघाकडून मोरेगाव चॅलेंजर संघासमोर कशा रीतीने खेळ करायचा, कशा रीतीने कोणाच्या विरुद्ध मोठे फटके खेळायचे, कोणाच्या विरुद्ध सिंगल डबल धावाला महत्व द्यायचं आहे, सर्व काही सेट करून आलेत म्हणावे लागतील मीम बॉयज हा संघ. ओहो, यावेळेस काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध, पहिला विकेटचं पतन, फलंदाज दिबात गॉन. डीजे चला समोर दिशेने जो पडद्याला पकडलाय लहान मुलांनी त्यांना हा हात सोडायला सांगायचा आहे. समोर दिशेने
लहान मुलाला पडद्याला पकडा, त्या मुलांना हात सोडायला सांगायचं आहे, कृपया विनंती असेल. थोडंसं पडद्यापासून लांब करायचं लहान मुलांना, आपणास विनंती असेल. तीन चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर मध्ये ओहो सुरेखरित्या बॅटची लागते लीडिंग एज. विकेट क्रमांक 2. आल्या आल्या गोल्डन डकचा शिकार, फलंदाजी बाद गॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आल्या आला मैदान सोडावं लागतंय. वसीम याला हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. चला प्रेक्षकांना विनंती असेल, कोणाचे जर 500 रुपये पडले असतील तर ते आमच्याकडे जमा केलेत. कोणाचे असेल तर इमानदारीने येऊन घेऊन जावे. आपणास विनंती असेल, कोणाचे जर 500 रुपये पडले असतील तर कॉमेंट्री कक्षामध्ये घेऊन जावे. ते प्रेक्षकांना विनंती असेल. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती लागले. आता तर डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आकाश घरातला 14 धावा आल्याच्या नंतर योगित पाटील यांनी खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि संघाला कमबॅक करून दिले म्हणावे लागेल. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत योगित पाटील यांनी आपल्या षटकामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 4 समीर नाडी याला आमंत्रित केलंय षटक क्रमांक 4 मध्ये. ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह केलाय. आफताब आफताब तिथे होते, त्या चेंडूला रोख लगावले म्हणावी लागेल. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. किरू पाटील खुश असतील. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडून. ड्राईव्ह केला ऑन साइडला. जयेश पाटील तिथे होते. सुरेखरित्या त्या चेंडूला फील्ड करण्या म्हणावे लागेल. तितक्याच ताकदीचा फटका एक्झिक्यूट केला होता. तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतं जयेश पाटील. मागच्या षटकामध्ये जर विचार केला चुकी घडली होती जयेश पाटील कडून, ते चुकीचं रूपांतर चौक्यामध्ये झालं होतं. त्यानंतर आता कमबॅक केलंय म्हणावे लागेल जयेश पाटील यांनी. एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. 23 धावा धावफलकात लागलेत. अंतिम षटक असेल समीर नाडी याचं. ड्राईव्ह केलाय आदर्श रावल. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. लाऊड अपील, लाऊड कॉल धावचीच्या रूपात. विकेट क्रमांक 3 फलंदाजी बाद. थँक्यू डीजे. सुरेखरित्या आदर्श रावळेने चेंडूला गॅदर केलं. डायरेक्ट हिट, सरळ चेंडू यष्ट्यांवरती मारला. डायरेक्ट हिट. विकेट क्रमांक 3 आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटला जाऊन पंच केला ऑन साइडला. एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. एकेरी धावने संघाचं खातं वाढलंय. ट्वेंटी 24 धावा धावफलकावरती लागले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुन्हा एकदा सरळ चेंडू निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. आतापर्यंत विचार केला तर या मागील 2 षटकामध्ये चौकार आला नाहीये म्हणावे लागेल. MM बॉयज या संघाच्या फलंदाजीमधून थोडेसे नाखुश असतील म्हणावं लागेल. 2 षटकामध्ये 18 धावा आल्याच्या नंतर कमबॅक केला म्हणावं लागेल मोरेगाव चॅलेंजर संघाने.
ड्राईव्ह केलाय, यश तिथे आहेत, फेकी चांगली, पंचाने अपील फेटाळले म्हणावे लागेल. एकेरी धाव धावपलक्यामध्ये ऍड होईल. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावरती लागले. येणाऱ्या 27 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरेगाव या चॅलेंजर संघाला. तत्वर ऐकूया एक सुमधुर गीत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थोडीशी घाई करायची आहे. थोडीशी घाई करी. दोन्ही संघांना विनंती असेल. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरेगाव चॅलेंजर संघाला. मोठी बॅटल असेल, मोठी लढत असेल. मिम बॉईज विपक्षा संघ पाहायला भेटते. मोरेगाव चॅलेंजर 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आकाश घरत आणि आफताब एवन जोडी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 1 समीर याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक 1 समीर. आफताब. धावांचा झाला श्री गणेशा. थर्ड मॅनला ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावपलकामध्ये एकेरी धावेने श्री गणेशा झालाय म्हणावा लागेल. मोरेगाव चॅलेंजर संघाचा 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलक्या हाताने आकाश घरत, मोठं नाव विराट क्रिकेट असोसिएशन मधील, तो मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचा पाठलाग करत असताना कसा खेळ करेल, कशा रीतीने खेळ करेल पाहणजनक असेल. आफताब टॅपच्या साहाय्याने खेळून काढलाय. एकेरी दुहेरी धावांना जास्त महत्व देत आहेत मोरेगाव चॅलेंजर संघ. षटक क्रमांक 1 समीर याच्या हातामध्ये चेंडू आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च पाडलेत. बॅकफुटला जाऊन सातत्याने आणि वारंवार म्हणावं लागेल 4 सिंगल, 4 चेंडूमध्ये 4 सिंगल या 2 सलामीवीरांच्या खात्यामध्ये असतील. येणारी 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांच्या बाजूने टाळ्या वाजतायत. मोरेगाव चॅलेंजर देखील टाळ्या वाजवतायत आणि मिम बॉयज संघ देखील टाळ्या वाजवतोय. एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. आकाश घरत समावेशने ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता या अंतिम चेंडूमध्ये. षटक क्रमांक 1 संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती लागलेत. थँक्यू डीजे. वसीम षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 संपल्याच्या नंतर समीर याचे षटक होतं ते 5 धावेंचं अजून देखील मॅच मध्ये वसीम. आफताब ड्राईव्ह केलाय इनटू द गॅप. 2 खेळाडूंना भेदून सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आफताबच्या बॅट मधून धमाका. पहिल्या चेंडूवरती वसीम याच्या
विरुद्ध हमला म्हणावं लागेल. आफताब याचा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. हलक्या हाताने सुंदर क्रिकेट पाहायला भेटते मोरेगाव चॅलेंजर या संघाचं. चौकार आल्याच्या नंतर एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड झाले. तर संभाजी शिवदास उर्फ आप्पा यांचे देखील नामाबाईच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. हार्दिक आपणास देखील विनंती असेल की आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचे. चार चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा धावपलकावरती लागलेत. आकाश घरत स्ट्रायक फलंदाज असेल. वसीम समोरच्या दिशेने या पटक्याला या मैदानावरती थारा नाही. मोठी विकेट आले म्हणावी लागेल. आकाश घरत बॅक टू डगआउट. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन. डीजे थँक्यू डीजे. आकाश घरातला मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट आले. समोर दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. समीर आलाय नाडी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. डावकुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 संपले. दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती लागले आहेत. डीजे थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 आम्ही त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवायला येणारे 12 चेंडू असतील आणि 13 धावेंची गरज. डावकुरे आताचा फलंदाज स्ट्राईकवरती सज्ज असेल. समीर मोठी बॅटल असेल. मोठी मॅच असेल. एखादा डॉट चेंडू सामन्याला वेगळी कलाटणी देईल. एखादा मोठा फटका विजया दिशेने वाटचाल करेल. मोरेगाव चॅलेंजर संघ 27 धावांपर्यंत पोहोचण्याची ती मजल असेल. कशा रीतीने त्या 27 धावांपर्यंत पोहोचतील मोरेगाव चॅलेंजर संघ. 27 धावा डिफेंड करण्यासाठी मीम बॉयज कशा रीतीने प्रयत्न करतील मैदानामध्ये पाहण्याजनक असेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन बॅटर असेल. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. आम्ही त्याच्या खात्याची जबाबदारी असेल म्हणावे लागेल. षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण षटक असेल मीम बॉयच्या संघासाठी. हलक्या हाताने वारंवार सातत्याने मोठ्या फटकेच्या आहारी जात नाहीत म्हणावं लागेल. संघ मोरेगाव चॅलेंजर 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज असताना 2 सिंगल आलेत आतापर्यंत. ड्राईव्ह केला. बॅटच्या वरच्या हिस्साला लागलाय चेंडू. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. तो सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव धावपलकामध्ये आले. षटक क्रमांक 3 अमितचा जर विचार केला तर आतापर्यंत चांगल्या रीतीने षटक हाताळते म्हणावे. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्ची पाडलेत म्हणावे लागेल आपल्या षटकामध्ये. यावेळेस काय समोरच्या ड्राईव्ह केलाय. निर्धाव चेंडूची सांगत आहे. यावेळेस काय लाऊड अपील, लाऊड कॉल. पंच देखील विचार करत असतील. क्रुशल राहिले म्हणावे लागेल अपील. थोडासा मिसबॅलन्स होऊन आफताब खेळपट्टीवरती घसरला म्हणावा लागेल.
आमचे दोन ऑफिशियल पंच चर्चा करत असताना मैदानामध्ये थर्ड अंपायर घोषित केला म्हणावे लागेल. आमची टेक्निकल टीम थोडीशी व्यस्त असेल, क्रुशल राहिले म्हणावे लागेल. अपील पाहायला जाईल. थँक्यू डीजे. ओ यू टी आफताबला मैदान सोडावं लागतंय. धावतीच्या रूपात विकेट क्रमांक 2 आफताब तंबूच्या आसऱ्याला परतलाय. गडी बाद गॉन डीजे. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 17 धावा धावपलकावरती लागले. 2 निर्धाव चेंडू आलेत म्हणावे लागतील. चला प्रेक्षकांना विनंती असेल, कोणाचं जर ऑलेट जर कोणाचं पाकिट पडलं असेल, नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय हार्दिक श्रावल आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. यावेळेला सोनू आलाय मैदानामध्ये. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड झाले. धावपलकाचा जर विचार केला तर 18 धावा धावपलकावरती लागलेत. षटक क्रमांकातील महत्वपूर्ण षटक होतं. अमित याचं खांद्याची जबाबदारी घेऊन गोलंदाजीला आला होता. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव धावपलकामध्ये आलं. 4 धावा फक्त अमित यांनी खर्च केल्यात. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. नो 1+1 मॅच टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल. 1+1 बोनसच्या रूपामध्ये 2 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. कुठे स्पेशल दबाव निर्माण केला होता तो स्पेशल रिलीज झालाय म्हणावं लागेल. मोरेगाव चॅलेंजर संघाचा 2 निर्धाव चेंडू आले होते. 2 निर्धाव चेंडू आल्याच्या नंतर 1+1 बोनसच्या रूपामध्ये 2 धावा धावपलकामध्ये ऍड झाले. धावपलकाचा विचार केला तर 20 धावा धावपलकात येणारे 7 चेंडू असतील आणि 7 धावेंची गरज असेल. हार्दिक सोनू असेल मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू होता. यावेळेस काय यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी म्हणावी लागेल. चुकीचे रूपांतर एका धावेमध्ये. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती लागलेत. येणारे 6 चेंडू असतील आणि 6 धावेंची गरज असेल. मोठी मॅच, मोठी बॅटल असेल. डीजे षटक क्रमांक 4 FA हातामध्ये चेंडू सोपवलाय. महत्वपूर्ण षटक असेल. येणारे 6 चेंडू 6 धावेंची गरज. ड्राईव्ह केला हलक्या हाताने ऑफ साइडला सोनू यांनी. हार्दिक यांनी एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड झाले. डावखुरी आता फलंदाज आता स्ट्राईक वरती असेल. समीर नाडी असेल. आकाश गरज बाद झाल्याच्या नंतर सुरेखरित्या खेळ समीर याचा देखील राहिलाय. नाडी याचा देखील राहिला. येणारे 5 चेंडू असतील आणि 5 धावेंची गरज असेल. खेळीला
सावरले म्हणावं लागेल समीर यांनी. आकाश घरत बाद झाल्याच्या नंतर आता सोनू आलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असेल. FA हातामध्ये चेंडू सोपवलाय. जो संघ हा सामना विजयी होईल त्याला थेट संडेचं तिकीट पक्क होईल म्हणावं लागेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज लागून तिथे चेंडू आदळले. यावेळेस काय 1+1 सुंदर रनिंग मीन द विकेट म्हणावी लागेल. समीर याची सुंदर रनिंग मीन द विकेट. चेंडूला अंतिम मुवमेंट पर्यंत पाहिलं, फेकी केली, चेंडू यष्टांवरती आदळला. त्यावर एक चोटी सिंगल, एक चिकी सिंगल. सुंदर क्रिकेट पाहायला भेटले या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकामध्ये ऍड झालेत. येणारे 4 चेंडू असतील, 3 धाव्यांची गरज असेल. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ठासाळ्याच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तोडून पाहिजे की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येणारा एक निर्धाव चेंडू सामन्याला वेगळी कलाटणी देऊ शकतो. FA हातामध्ये चेंडू असेल, चुकी घडले म्हणावी लागेल मीम बॉयज या संघाकडून. ड्राईव्ह केला, बॅटच्या वरच्या दिशेला लागला चेंडू. तद्वर एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. एकेरी दुहेरी धावेला महत्व देतात म्हणावं लागेल. मोरेगाव चॅलेंजर संघाचा जर विचार केला तर मागील दोन षटकामध्ये एकही चौकार आला नाही म्हणावे लागेल. एकेरी दुहेरी धावेने 27 धावांपर्यंत पोहोचण्यापर्यंत ती केलेली शिकस्त. आतापर्यंत चांगला खेळ राहिला या दोन खेळाडूंचा. येणारे 3 चेंडू असतील आणि 2 धावेंची गरज असेल. समीर एकेरी धाव टॅपच्या साहाय्याने खेळून काढलाय चेंडू. 2 चेंडू आणि 1 धावेंची गरज असेल. समीर याचा जर विचार केला तर सुंदर क्रिकेट पाहायला भेटला मैदानाच्या. 27 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी एकेरी दुहेरी धावेला ती दिलेली मदत. 27 धावांपर्यंत येणारे 2 चेंडू असतील आणि 1 धावेंची गरज असेल. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू, सरळ चेंडू निघून चाललाय. बाउंड्री प्रकडे चौकार आलाय. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरेगाव चॅलेंजर, हार्ड लक टीम मीम बॉयज. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश घरतला 14 धावा आल्याच्या नंतर षटक क्रमांक 3 ज्याने हाताळलं तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. जोगित पाटील यायचंय. जोगित पाटील